नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ही आणि शी. ही म्हणजे तो. एकच मुलगा असेल, पुरुष असेल तेव्हा त्याला ही हा शब्द वापरतात. आणि शी म्हणजे ती. एक मुलगी असेल किंवा स्त्री असेल यांच्यासाठी शी हा शब्द वापरतात. ही आणि शी यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. मग यांना तृतीय पुरुषवाचक म्हणतात, तर मग प्रथम पुरुषवाचक कोणते आहेत? तर आय आणि वी. आयमध्ये समजा आपण आय स्वतः आणि बोलणारा आपल्या जवळचा जो दुसऱ्या नंबरचा आहे तो तू असतो. तू किंवा तुम्ही. तुम्हीमध्ये तू येतो आणि वीमध्ये आय येतो, म्हणून आय आणि वी हे प्रथम पुरुषवाचक, यू हे द्वितीय पुरुषवाचक आणि ही शी इट हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. या शब्दानंतर म्हणजेच ही आणि शी या शब्दानंतर टू बीचं जे रूप आहे ते इज हे वापरतात. जसं की आपण पाहिलं, आय नंतर काय वापरतात? आय नंतर एम. आय एम मी आहे. वी आर आम्ही आहोत. यू आर तू आहे. यू आर तुम्ही आहात. त्याचप्रमाणे ही इज तो आहे. ही इज तो आहे. शी इज ती आहे. बघा, आता आपण काही हीचे वाक्य बघणार आहोत आणि काही शीचे वाक्य बघणार आहोत. ही इज अ बॉय तो मुलगा आहे. ही इज अ पॉटर तो कुंभार आहे. बघा, इथे उच्चारसुद्धा मी लिहून दिलेले आहेत. ही इज अ पॉटर तो कुंभार आहे. ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे. आता शीची वाक्य बघा. शी इज अ गर्ल ती मुलगी आहे. शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे. शी इज अ स्टुडंट ती विद्यार्थिनी आहे. बघा, आपण शी इज अ स्टुडंट, ही इज अ स्टुडंट हे इथेच घेतलेलं आहे. ही इज अ स्टुडंट, ही म्हणजे तो विद्यार्थी आहे आणि इथे शी इज अ स्टुडंट